हॅलो. हॅलो. हा हॅलो. हा बोला. कोण बोलतोय? कोण पाहिजे? अहो कशाला तुम्ही ते महाराजांबरोबर बोलताय सारखं? तुम्हाला अक्कल आहे का? तुम्हाला काही समजतं काही? कोण बोलतोय? अजित डुबे बोलतोय. कुठले महाराज? इंदुरीकर महाराजांबरोबर सारखं बोलतात तुम्ही. ते महाराज आहेत का? मग अक्कल आहे का तुला? कोण आहे तू? हा? तुला आहे का डोकं? आहे का डोकं? आहे का तुला? तुम्हाला जर अक्कल असती तर तुम्ही एखाद्या महिलेशी अरेतुरे बोलला असता का? अरे महिला आहे का तू? बर, म्हणजे इंदुरीकरांनी हे शिकवलंय का तुम्हाला? नीट बहुतेक बोलायचं, कीर्तनामध्ये व्यवस्थित ते बोलायचं. महिलांविषयी संप्रदायाबद्दल बोलतात आहे ना? ना बरं का, हा? हिंदू धर्माच्या लोकांबद्दल नीट बोलायचं. मी हिंदूच आहे, त्यामुळे ते हा. तुम्ही मला शिकवायची गरज हा. नाहीये. मी किती व्यवस्थित आध्यात्मिक आहे, बोलायचं. मी किती सांप्रदायिक आहे, मी वारकरी समाजाला किती चांगलं बोलत जा मानते. तुम्ही. हा, मग चांगलं त्यामुळे ना ते बोलायचं. तुम्ही मला हा, नाही असं शिकवायचं. काहीतरी कुठल्या धर्मातलं काहीतरी कोण चांगलं काय, बोलायचं. आम्ही जात धर्म कधी मानत नाही. तुम्हाला तसं कोणी शिकवलंय का धर्माधर्मात भेद करायला? आपण मग चांगलं बोलत जायचं ना. चांगलंच येऊन बोलले. जाऊन ते महाराजांनो बोलतात, येऊन जाऊन महाराजांना बोलतात, दुसरं कोणी भेटत नाही नाही. नाही नाही नाही, इंदुरीकरांवर तर मी सुरुवातीपासूनच ते महिलांचा अपमान करतात तर मी बोलणारच ना. चांगल्यांचा आदरच केला जातो, असं नाही हो, होत. बरोबर ना. हा, मग मग करा ना तुम्ही. चांगल्या आम्ही कुठं महिलांचा अनादर सन्मानच केलाय? दिला जातो. आम्ही फक्त ज्या संप्रदाय- चुका आहेत ना त्या सांगतोय. आम्ही अनादार, अरेतुरे तुम्ही- ही भाषा तुम्ही ना- इंदुरीकरांची बरं मी का? विरोधक जरी असले तरी कधी अरेतुरेवर आले नाही. ते माझे संस्कारच नाहीयेत. ते माझ्या हिंदू तुम्ही धर्मात ना मला काम- शिकवलंच गेलं नाहीये. माझ्या स्वतःचं घरातले काम संस्कार करा फार चांगलं. वेगळे आहेत. याचे त्याचे दोष नका बघू, स्वतःचे काम नाही 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 नाही, याचे त्याचे दोष नाही बघत. मी जे महिलांसाठी काम करते त्या महिलांसाठी कोणी जर चुकीचं बोलत असेल तर मी त्याच्यावर आवाज उठवणार. मला तो संविधानानं दिलेला अधिकार आहे. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे. तुम्ही कोण आहे? प्रत्येकाला आहे. तुम्ही त्यांचे कोण आहे? स्वतःचं काही केलंय का? स्वतःचं काही अस्तित्व अरे आहे का? वा वा स्वतः वा, काही केलेलं? स्वतःचं काय हा? केलंय का? हा? तुम्ही मग मला फोनच केला नसता. दुसऱ्याच्या ह्याच्यात नुसतं बोटं स्वतःचं घालायचं, जर काही दुसऱ्याच्या केलंय ह्याच्यात. काय हे जर तुम्हाला तृप्ती देसाई माहीतच नसत्या तर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं असतं. तुम्ही माझं शनी शिंगणापूरचं आंदोलनही पाहिलेलं असेल आणि इंदुरीकरांनी शूटिंग का थांबवले, तृप्ती देसाईंच्या आंदोलनामुळे थांबवले, हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मी काय केलंय काय नाही हे मी स्वतः सांगायची गरजच नाहीये. मी कृतीतून ते दाखवत काहीच बोलू असते. नका तुम्ही. तुम्ही काही शनी शिंगणापूरला मी काय कुठं दिवे काय लावले, बोलणार कुठं आहे? लावले, मी त्याची कुठं काही काय घेणं नाही बोलतीये? आम्हाला. तुम्हीच मला फोन हा. केलाय. आणि शनी मग शिंगणापूरला आता चुकीचं बोलाय- जे काही चुकीचं आम्ही बोलून चालू व्हायरल केलंय करायचं ना, काही काम नाही हा, सांगतो. तर त्याच्यामध्ये विरोधक सुद्धा हो. आता दर्शनाला जोडीने जातात. पहिले पण जातच होते ना. मग आंदोलन का पहिले उगीच पण केलं का? जातच होते ना. तुम्ही काय पहिले नवीन कोण काय जात केलं? होतं? तुम्ही कुठं महिलांना तर क्रांती केली? प्रवेशच नव्हता. तुम्ही काय क्रांतीचे जनक आहे का? असं तुम्हाला वाटत असेल तर धन्यवाद, मनापासून आभार आपले. तुम्ही खूप चांगलं बोलताय माझ्याशी. मग चांगलंच बोलतोय मी. तुम्हाला थोडंच काही मग बोलतोय. अरेतुरेवर वाईट कशाला थोडंच येतं? बोलतोय. इंदुरीकरांनी सांगितलंय का अरेतुरे बोला, हा, तुम्हाला तेच तिला सांगतोय, धमक्या द्या, महाराजांबद्दल असं मला चुकीचं मारून बोलायचं टाका. काम नाही इंदुरीकरांनी करायचं. तुम्हाला सांगितलं असेल तर सांगा मला. अहो सांप्रदायाच्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नाही तुम्हाला. तुमचं ते स्वतःचं काही सांप्रदायिक आहे का आहेत ना, अस्तित्व? मग मी पण हा? आध्यात्मिकच आहे. आणि मी काय माझी आध्यात्मिक मर्यादा तुमच्याकडे? कधीच काय सोडत संस्कार नाही. आहे ते तुमच्याकडे? कीर्तनात त्यांची मर्यादा आध्यात्मिक सोडत संस्कार आहे असतील का तुम्ही? त्यांच्या काय तुमचं आध्यात्मिक आहे काय? काय आध्यात्मिक तुमच्याकडे? ओके, तुम्हाला माहित हा? नसेल ना. तुम्हाला काही गोष्टी माहीतच नाही तर मी तुम्हाला का सांगू? तुम्ही आध्यात्मिक गुरु असाल तर मी त्याचं एक्सप्लेनेशन देईन ना. तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? इंदुरीकरांची मुलगी आम्हालाही त्यांच्या मुलीसारखीच आहे, परंतु दुसऱ्यांच्या मुलीवर बोलायचं, वेगळे शब्द वापरायचे हे आम्ही नाही सहन करू शकत. जनतेतून. निर्माण दुसऱ्याची बोट स्वतःचं निर्माण केलंय म्हणूनच तुमचा फोन आलाय. निर्माण करा. हो, म्हणूनच तुमचा फोन आलाय. तुमचा फोन बसू. 10 जणांना गेला असता ना, त्यांच्यावर 10 जणांनी टीका केली आहे. मला नसता आला फोन. मग मी फोन नाही, कुठं समोरच राहिला भेटलो कुठे असतो. तुम्ही? समोरच भेटलो असतो. मग तसं काही हा, नाही. भेटू ना. कधी भेटायचं सांगा. हो. काय अडचण आहे? मला नाही, मी नाही घाबरत असलं कुणाला. मग तुमच्या इंदुरीकरांना घेऊन या, मला काही फरक पडत नाही. मी समोरासमोर एकेका प्रश्नाला उत्तरं देणारी आहे. आणि तेही संविधानिक भाषेमध्ये. त्यांच्यासारखी शिवराळ भाषाही वापरत नाही, त्यांच्यासारखा महिलांचा अपमानही करत नाही. आणि दुसऱ्यांच्या मुलींना नावं ठेवून आपल्या मुलीचं चांगलं करायची अशी भावना कधीच नसावी. त्यांच्या मुलीचं चांगलंच व्हावं. चाललंय इथं काय तुम्ही लय बोलायचं हाती घेतलं म्हणजे तुम्ही काय स्वतः का बाबासाहेब आंबेडकर समजतात काय? बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला जो एक नागरिक म्हणून अधिकार दिलाय त्याचा मी वापर करणार आणि त्या संविधानावर देश चालतो.
आणि त्या स्वतःचं काहीतरी संविधानाच्या अस्तित्व अधिकाराचा निर्माण मी करा, वापर मग करणार. बोला तुम्ही. असं वाईट बोलू नका काही पण वाईट मी कोणाबद्दल. कधीच बोलत नाही. माझा कधीही कुठला शब्द वाईट नसतो. तुम्ही आतापर्यंतचं माझं रेकॉर्ड तपासा. माझ्या दुश्मनालाही मी कधी आम्ही वाईट बघितलंय बोलत नाही. तुमचं काय रेकॉर्ड. आम्ही त्र्यंबकला बघितलं, सगळीकडे बघितलं ना. तुमचं काय record आहे. धन्यवाद. हो. ओके, बाय. ठीक आहे.